पुण्यात जी घटना घडली त्यानंतर तुम्ही तात्काळ पुण्यामध्ये पोहोचला आणि सगळी यंत्रणा कामाला लावला, तरी सुद्धा तुमच्याकडून जे वक्तव्य झालं त्याचा विपर्यास करून विरोधकांनी त्याचं राजकारण केलं, याबद्दल आपण काय सांगा? नाही, त्याचा विपर्यास होतो हेच दुर्दैवी आहे ना. मुळात जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठीच मी तिथे गेलो होतो ना. पोलिसांची यंत्रणा तिथे व्यवस्थित काम करते की नाही, त्यांना ज्या योग्य सूचना द्यायच्या होत्या त्या सूचना देण्याकरता मी तिथे पर्सनली गेलो होतो. मुळात विषय फक्त एवढाच आहे की ज्यावेळेला मी तिथे स्वारगेट इथे गेलो त्यावेळेस तिथे प्रथमदर्शनी जे काय मला आढळलं की रहदारीचं ठिकाण आहे. मग अशा ठिकाणी आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी थांबवले का नाही, कोणी तिथे काही विरोध का केला नाही, हा प्रश्न जेव्हा मी तिथे पोलिसांना विचारला तर पोलिसांनी जे मला उत्तर दिलं तेच मी तिथे प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. त्याचा वेगळा अर्थ काढून किंवा त्याचा विपर्यास करून जाणून बुजून त्याचं राजकारण जे विरोधक करतायत हे दुर्दैवी आहे. आमचं सरकार हे 100% महिलांच्या सुरक्षिततेकरता काम करतंय आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये ह्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या नक्कीच आम्ही उभ्या करत आहोत. शक्ती कायदा देखील आपण विधिमंडळामध्ये पारित केला होता, त्याचं करेक्शन करून देखील केंद्र सरकारकडे आपण पाठवलेलं आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मार्फत. त्याची देखील आम्ही अंमलबजावणी लवकरच करायला लावू. एकंदरीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा हे मला वाटतं विरोधकांनी हे जरा या सेन्सिटिव्ह इश्यू बाबतीत हे त्यांचं हे जे कृत्य त्यांनी थांबवावं. दादा, तुम्ही गेल्यानंतर पोलिसांना काय सूचना केल्या आणि तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावर आता टीका होते, मात्र तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं? नाही, मी म्हटलं ना, जे पोलिसांनी मला तिथे सांगितलं तेच मी तिथे प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. एकंदरीत तिथे आमच्या बहिणीला वाचवलं का कोणी केलं नाही ह्या प्रश्नावरती जे मला पोलिसांनी उत्तर दिलं तेच मी तिथे प्रेसमध्ये बोललेलो आहे. आणि एकंदरीत बघा, शेवटी महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये ज्या काही शहरामध्ये उपाययोजना उभ्या करायच्या असतात, आता पुणे शहराचं उदाहरण जर का द्यायला जवळपास 437 कोटीचा प्रकल्प हा मुख्यमंत्री मोदींनी मंजूर करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये फेस रेकग्निशनचे कॅमेराज आहेत, AI टेक्नॉलॉजीचं आपण इंट्रोडक्शन करतो आहोत. म्हणजे नागरिकांची सुरक्षा ही आमच्यासाठी प्रायोरिटी आहेच ना. आणि आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे. महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय आदर आमच्या मनामध्ये आहे आणि संवेदनशीलता 100% आहे ना. सर, नक्कीच सरकार संवेदनशील आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करते, तरीही ह्या घटना घडतात. यासाठी काय प्रयत्न होणार आहेत का? हे नक्कीच. शक्ती कायदा हा आपण जो विधिमंडळामध्ये पारित केलेला आहे तो आपण केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्याच्यामध्ये काही करेक्शन केंद्र सरकारने सुचवले होते. मीनवाईल IPCच्या आता BNS आलेला आहे. तर BNS मध्ये शक्ती कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी केल्या होत्या त्याच्यामध्ये काही तरतुदी ह्या आलेल्या आहेत. ज्या राहिलेल्या आहेत त्याच्यावरती आपण नक्कीच काम करतो आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदी ह्याच्यावरती अंमलबजावणी करतील आणि शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये आणून त्याच्यावरती अंमलबजावणी आम्ही करू. आपण सांगितलं होतं की तात्काळ लवकरात लवकर त्या आरोपीला आम्ही पकडू. आरोपीला पकडण्यात यश आले, मात्र त्याच्यावर कारवाई कशा पद्धतीने होईल आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न होणार? कालच पत्रकार परिषदेत मी सांगितलेलं होतं की जो कोणी आरोपी आहे त्याच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल. कोणालाही याच्यामध्ये आरोपीला सोडलं जाणार नाही. त्या नराधमाला कठोरात कठोर कारवाई त्याच्यावरती होईल, त्याला शिक्षा होईल. दादा, तुम्ही गेल्यानंतर विरोधकांनी काही तुमच्या गाडीचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी टीका केली, तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडतंय, काय होते तुमच्याबद्दल? कसं आहे, शेवटी राजकारणामध्ये विरोधकांकडनं कधी कौतुक होत नसतंय, परंतु तिथे ज्यावेळेला घटना घडली त्यानंतर त्वरितच मी तिथे गेलो. माझा जाण्याचा उद्देश एवढा स्पष्ट होता की अशा ठिकाणी, रहदारीच्या ठिकाणी अशा घटना घडतायत, त्यानंतर पोलिसांकडनं ज्या यंत्रणा तिथे वापरल्या जात आहेत ते योग्य आहेत की नाही, किंवा पोलिसांकडनं जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही, की पोलिसांना तिथे सूचना फक्त एवढाच देण्याकरता मी तिथे पर्सनली गेलो होतो की ह्या आरोपीला लवकरात लवकर पकडा आणि त्याच्यावरती कडक कारवाई होईल अशा पद्धती तिथे आपल्याकडनं यंत्रणा उभ्या केल्या गेल्या पाहिजेत, ह्यासाठी मी गेलो होतो. राज्यामध्ये ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतो तिथे तुम्ही जरब कसा बसवणार? नाही बघा, अनेक गोष्टींवरती काम करणं हे गरजेचं आहे. मला वाटतं आज मुख्य आपल्या शहरांमधला जर का विषय आपण पाहिला, माझ्या देखील जो महाराष्ट्रामधल्या बहुतांश कमिशनरेटमध्ये मी बैठका घेतल्या, म्हणजे जिथे जिथे पोलीस कमिशनर आहेत तिथे सगळे शहरं माझ्या अंडर आहेत. तिथे मी स्वतः बैठका घेऊन महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये आमची 0 टॉलरन्स पॉलिसी आहे, ड्रग्सच्या बाबतीमध्ये आमची 0 टॉलरन्स आमची पॉलिसी आहे आणि त्याच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी ज्या काही उपाययोजना, शेवटी CCTVs असतील, फेशियल रेकग्निशन असेल, AI टेक्नॉलॉजीचा वापर असेल, ड्रोनचा वापर असेल, अशा सगळ्या गोष्टींसाठी जो काही निधी पुरवायचा आहे ते आम्ही पुरवत आहोत. म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही यंत्रणा उभ्या करायच्या त्या आम्ही करत आहोत.
आणि ह्यापुढे अशा घटना घडू नये ह्याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ ना. दादा, आरोपी पकडलाय, आता पुढे काय? नाही, ही सदर जी केस आहे ही फास्ट ट्रॅकवरती चालवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ह्या आरोपीला त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. शिवाजी बोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी.